पौलाचे फिलिप्पेकरास पत्र अध्याय 4 वचन 4 आणि 5 मी वाचून दाखवते, सर्वजण लक्ष द्या. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे. हालेलुया, 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 हालेलुया. वचन म्हणत आहे, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. तुमची सहनशीलता सर्वांना कळून येवो. प्रभू समीप आहे, म्हणजे प्रभू जवळ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ही देवाची इच्छा आहे की आपण सगळ्यांनी आनंदी असावं. वचन म्हणतं की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. पुन्हा म्हणेन आनंद करा. याचा स्पष्ट अर्थ असा आहे की आपण रडत राहावं, दुःखात राहावं, आसवं गाळत राहावं, ही देवाची इच्छा नाही आहे. तर देवाची इच्छा ही आहे की आपल्या हृदयात आनंद असावा आणि आपण हसत राहावं. हालेलुया, हालेलुया. किती वेळा आपल्याला असं वाटतं की ही देवाची इच्छा आहे की माझ्या जीवनात दुःख असावं, मी रडत राहावं. माझ्या जीवनातलं दुःख देवाने दिलेलं आहे आणि ही देवाची इच्छा आहे की मी रडत राहावं, असं अनेक लोकांना वाटतं. पण बायबल आपल्याला शिकवतं की ही देवाची इच्छा आहे की आपण आनंदी असावं. म्हणून विधवाबाई जी आपल्या एकुलत्या एका मेलेल्या मुलासाठी रडत होती, तिच्या जवळ जाऊन येशू तिला बोलला होता, बाई रडू नकोस. रडू नकोस हे निर्माणकर्त्याचे शब्द आहेत, जीवन देणाऱ्या देवाचे शब्द आहेत. आणि प्रभू येशू म्हणाला, मी तर त्यांना जीवनप्राप्ती व्हावी आणि ती विपुलपणे व्हावी म्हणून आलो आहे. देवाला आपल्याला भरपूर जीवन द्यायचं आहे, म्हणजेच आनंद द्यायचा आहे आणि शांती द्यायची आहे. देवाला माणसाला खरा आनंद द्यायचा आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, जगामध्ये आज खरा आनंद नाही आहे. जो काही आहे तो क्षणाचा आणि जगिक आनंद आहे. या वचनातला पहिला शब्द असं म्हणत आहे की प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आपण आनंद करावा, पण प्रभूमध्ये करावा. कारण असं आहे की प्रभूच्या बाहेर खरा आनंद नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. लोक जगामध्ये हसतात, नाचतात, मजा करतात आणि आनंद घेतात थोड्या वेळाचा. पण येशूच्या मध्ये जो आनंद आहे तो थोड्या वेळाचा नाही आहे, तो सर्व काळ टिकणारा आनंद आहे. आणि हा आनंद आम्ही का करू शकतो? सगळ्यात पहिली गोष्ट, आमच्या दुःखाचं मूळ, आमच्या कष्टाचं मूळ म्हणजे आमचं पाप हे प्रभू येशूने क्रूसावर बलिदान करून पूर्णपणे उपटून टाकलेलं आहे. मानवी जीवनातल्या सगळ्या दुःखाचं मूळ पाप आहे. जोपर्यंत पाप नव्हतं तोपर्यंत माणसाला दुःख माहीत नव्हतं. आपण उत्पत्तीच्या पुस्तकात बघतो की देवाने घडवलेला पहिला पुरुष आदम आणि पहिली स्त्री एवा हे आनंदात होते, जोपर्यंत त्यांनी पाप केलं नव्हतं. त्यांनी पाप केलं म्हणजे ते देवाच्या विरुद्ध गेले, त्यांचं देवाशी नातं तुटलं आणि त्यानंतरच मानवी जीवनातील दुःखाला सुरुवात झाली. तुम्ही आजारी असा, तुमच्या घरात भांडणं असोत, तुम्ही कर्जाने दबून गेला असाल, नोकरी नाही आहे, लग्नाला 15 वर्ष झाली, मूल होत नाही आहे, काहीही समस्या असोत, या जगामध्ये जेवढ्या काही समस्या, जेवढे काही दुःख आहेत त्या सगळ्याला मूळ आहे आणि ते मूळ म्हणजे पाप आहे.
पाप म्हणजे आम्ही देवाविरुद्ध वागलेलो आहोत आणि आमचा देवाशी संबंध तुटलेला आहे. परंतु आनंदाची बातमी, सुवार्ता, चांगली बातमी ही आहे की प्रभू येशूने आमच्या पापांची सगळी शिक्षा स्वतःवर घेऊन क्रुसावर बलिदान केलेलं आहे आणि या त्याच्या पवित्र बलिदानामुळे आमच्या जीवनातील दुःखाचं मूळ त्याने उपटून काढलेलं आहे. आणि म्हणून जेवढे त्याच्यावर विश्वास ठेवतात, त्याला आपल्या हृदयामध्ये स्वीकारतात, आपल्या पापांचा पश्चाताप करतात आणि पापी मार्ग सोडून या विश्वासामध्ये चालत राहतात, ते सदैव आनंद करू शकतात. कारण त्यांच्या जीवनातील दुःखाचं मूळ, शापाचं मूळ प्रभू येशूने काढून टाकलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आम्ही का हसावं? कारण आम्हाला पापांची क्षमा मिळालेली आहे. आम्ही का आनंद करावा? कारण प्रभूने आमची पापं घेतलेली आहेत. आम्ही का आनंद करावा? कारण आम्हाला आशा आहे की आम्ही पापमुक्त झालेलो आहोत आणि त्यामुळे एक दिवस आम्ही स्वर्गात जाणार आहोत. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. प्रभूमध्ये या शब्दाला खूप मोठा अर्थ आहे. कारण लोक पण आनंद करत आहेत. कुणी पैशामध्ये आनंद करत आहे, कुणी आपल्या जमिनीमध्ये आनंद करत आहे, कुणी आपल्या भारी गाडीसाठी आनंद करत आहे, कुणी आता घरात लग्न समारंभ आहे म्हणून आनंद करत आहे. वचन म्हणतंय प्रभूमध्ये आनंद करा. तुमचा आनंद पैशामध्ये आहे का? तो जास्त काळ टिकणार नाही. कारण बायबल म्हणतं पैसा, धन चंचल आहे. संपत्ती, मालमत्ता चंचल आहे. तुमचा आनंद जर तुमच्या पैशामध्ये आहे तर तो टिकणार नाही. तुमचा आनंद जर तुमच्या भारी गाडीमध्ये आहे तर तो टिकणार नाही. तुम्हाला माहीत आहे, काही लोकांचं आपल्या गाडीवरती एवढं मन बसतं किंवा एवढा जीव जडलेला असतो, माझी गाडी, माझी गाडी, माझी गाडी, आणि कुणाला हात लावून देत नाहीत. आणि मग अचानक त्या गाडीमध्ये असा काही बिघाड होतो की हजारो रुपये खर्च होतात आणि मग त्या गाडीतून मनच उतरून जातं. आपण कशामध्ये आनंद करतोय? पैशामध्ये. तो पैसा तुम्हाला कधीच आनंद देऊ शकणार नाही. तुमची गाडी असो, बंगला असो, घर असो, तुमच्या शिक्षणाची पदवी असो, जगातला तुमचा मान सन्मान असो, या सगळ्यामध्ये जर तुम्ही आनंद करत असाल तर तो व्यर्थ आहे. खरा आनंद, टिकणारा आनंद एकच आहे, जो प्रभूमध्ये केला जातो. यासाठी की मला प्रभू येशूच्या बलिदानामुळे पापांची क्षमा झालेली आहे. माझी पापं येशूच्या रक्तामध्ये धुतली गेलेली आहेत आणि त्यामुळे मी देवाचा मुलगा बनलेलो आहे. मी देवाची मुलगी बनलेली आहे. तो माझा बाप आहे, मी त्याचा मुलगा आहे, मी त्याची मुलगी आहे. आणि देवाचे आशीर्वाद, देवाचं प्रेम, देवाची कृपा माझ्या जीवनावर आहे. देवाचे देवदूत अहोरात्र माझ्या अवतीभोवती आहेत. ते माझा सांभाळ करत आहेत. या जगामध्ये देव मला सांभाळत आहे, आशीर्वादित करत आहे. आणि हे जीवन संपलं की देवाने माझ्यासाठी स्वर्गामध्ये जागा बनवलेली आहे. तिकडे मी जाणार आहे आणि अनंत काळ देवाबरोबर राहणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आनंद करा, हसा, पण हा तुमचा सगळा आनंद आणि हे तुमचं सगळं हसणं प्रभूमध्ये असायला पाहिजे. म्हणून जेव्हा आपण इथे गाणी गातो तेव्हा थोड्या वेळासाठी आम्ही सांगतो, उभे राहा, नाचा आणि गाणी गा. कुणासाठी? प्रभूसाठी. हा आनंद कशासाठी? प्रभूसाठी. हा आनंद कुणामध्ये? प्रभूमध्ये. जगातले लोक पण नाचतात, गातात, उड्या मारतात, तो त्यांचा आनंद प्रभूमध्ये नसतो. जे लोक प्रभूमध्ये नाचतात आणि प्रभूमध्ये आनंद करतात त्यांचे दुखणारे पाय पण बरे होतात, दुखणारे हात पण बरे होतात, त्यांचं अशांत हृदय शांतीने भरून जातं. हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. प्रभूमध्ये आनंद करणाऱ्याच्या कितीतरी साक्षी मी ऐकलेल्या आहेत. कितीतरी साक्षी नाचून गात होतो, देवाची स्तुती करत होतो आणि त्यावेळेला पायाचं दुखणं निघून गेलं, त्यावेळेला हाताचं दुखणं निघून गेलं. कुणी म्हणतं मी प्रार्थनेला आलो तेव्हा माझ्या हृदयात खूप अशांती होती, कशात पण मन लागत नव्हतं. पण जेव्हा इथून सांगितलं गेलं नाचून देवाचे आभार माना, उड्या मारून देवाचे आभार माना, तेव्हा नाचून गाऊन देवाची स्तुती करायला सुरुवात केली आणि मनात एवढी शांती आली, एवढा आनंद आला की प्रार्थनेला यायच्या अगोदर जी मनस्थिती होती ती कुठच्या कुठे निघून गेली. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. आमचा आनंद, आमचं हसणं, आमचं नाचणं हे सगळं 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 प्रभूमध्ये असायला पाहिजे. कारण आमच्याकडे पैसा आहे म्हणून हसत नाही, आमच्याकडे मोठी जमीन आहे म्हणून आनंद करत नाही, आमची जमीन काही कामाची नाही, आमचा पैसा काही कामाचा नाही, आमचा गाडी बंगला काही कामाचा नाही, हे सगळं कचरा आहे. सर्व काळ टिकणारा तो आमचा प्रभू अविनाशी परमेश्वर आहे, ज्याने आमच्यावर खरं प्रेम केलेलं आहे, ज्याने आमच्यासाठी त्याचा एकुलता एक पुत्र पाठवून आमचं तारण केलेलं आहे आणि ज्याने आम्हाला स्वर्गाचं फार मोठं अभिवचन दिलेलं आहे. हालेलुया, 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 हालेलुया. काही लोक आपल्या पैशाच्या घुरमीत असतात आणि त्यांना वाटतं माझ्याकडे खूप पैसा आहे, मला कुणाची गरज नाही आहे. एक दिवस अचानक हृदयाचा झटका येतो आणि संपून जातं. माझ्याकडे एवढं सगळं आहे, मला कुणाची गरज नाही आहे. काही महिन्यांपूर्वी एक बहीण मला भेटण्यासाठी आली. ही बहीण म्हणते की माझ्या जीवनातलं सगळं संपलेलं आहे. तिची मी अवस्था बघितली, कारण या बहिणीला मी पूर्वी बघायचे तेव्हा ती तब्येतीला खूप मजबूत होती आणि गळ्यामध्ये खूप सोन्याचे दागिने घालून यायची, मजबूत आणि सोन्याचे दागिने घालून चांगले कपडे करून ती प्रार्थनेला यायची. काही वर्षानंतर तिची परिस्थिती अशी झाली की जेव्हा ती आली तेव्हा सुरुवातीला मी तिला ओळखलंच नाही. मला असं वाटलं की ही कोणीतरी वेगळी बाई आली, पण जेव्हा तिने बोलायला सुरुवात केली तेव्हा मला कळालं की तीच बाई आहे. मी तिला म्हटलं की तुमची अवस्था अशी का झाली? पूर्ण शरीर उतरलं होतं, अंगाला बारीक झालेली होती. ही बाई म्हणते माझा नवरा मरून गेला आणि 2 मुलगे आहेत, कुणी कामावर जायला तयार नाही आहे, नवऱ्याचं पेन्शन येतं ते पण मुलंच घेतात, मला काही देत नाही आहेत, दोन्ही मुलं मला खूप त्रास देतात. माझा नवरा गेल्यापासून मी मनाने खूप खचले आणि त्यात या दोन्ही मुलांकडून मला एवढा त्रास होतोय की मला जीवन नकोसं झालेलं आहे. आणि नवरा गेल्यापासून मी स्वतः आजारी झालेली आहे, माझी अवस्था अतिशय खराब आहे, मला जेवण पण धड जात नाही आहे. आणि या अवस्थेत मी उठून मुलांसाठी जेवण बनवते, मुलांचे कपडे धुते, घरात सफाई करते. दोन्ही मुलं काम करायला तयार नाही, त्यातला एक मुलगा जेमतेम कुठेतरी कामाला जातो पण मला काही पैसे देत नाही. आणि माझ्या नवऱ्याचं एवढं पेन्शन येतं, तिचा नवरा एका मोठ्या कंपनीत कामाला होता, त्याचं खूप मोठं पेन्शन येतं, ते सगळा 2 नंबरचा मुलगा घेऊन टाकतो, आईला काही देत नाही. ती बाई माझ्याशी बोलत होती आणि सगळं सांगून झाल्यावर ती रडायला लागली आणि ती म्हणते सिस्टर माझ्यासाठी प्रार्थना करा, माझी परिस्थिती बदलायला पाहिजे, माझं जीवन नरकासारखं झालेलं आहे. मी त्या बाईचं सगळं ऐकून घेतलं आणि मी तिला म्हटलं तुम्हाला सांगू, पवित्र आत्मा मला सांगतोय, जेव्हा तुमचा नवरा कामाला जात होता आणि खूप पगार येत होता, तुम्ही त्यावेळेला अतिशय अहंकारामध्ये होतात आणि अहंकाराने वागलेला आहात, मिजास होती तुमच्यामध्ये. ऐकता बरोबर ती बाई बोलते मान्य, सगळं मान्य, मी अशीच वागले आहे. माझा नवरा मोठ्या कंपनीत कामाला होता आणि मला काहीच कमी नव्हतं, म्हणून मी कोणालाच जुमानत नव्हते, कुणाचं ऐकत नव्हते, मी खूप गर्वाने वागलेले आहे. म्हटलं तो जो गर्व तुम्ही आता केला ना, तेव्हा केला ना, तोच आता तुम्हाला छळतोय. मी जेवढं तिला सांगत होते ती बाई नम्रतेने सांगत होती मान्य आहे, मला सगळं कबूल आहे, मी असंच केलेलं आहे. मी तिला म्हटलं आता एकच पर्याय आहे,
तुमच्या मुलांना प्रवचन देऊ नका, मुलांना सुधारवायचं काम देव करेल. तुम्ही देवाला शरण या. तुमच्या सगळ्या गर्वाबद्दल जेवढी काही मिजाज केलेली आहे त्याबद्दल पश्चाताप करा. रोज पश्चाताप करा, रोज रडा देवासमोर. देवाला असं नका सांगू, देवा माझ्या मुलांना सुधार, माझी परिस्थिती सुधार, मला बरं कर, हे काही सांगू नका. ते सगळं देवाला बरोबर कळते. तुम्ही पश्चाताप करा. एवढी वर्षे तुम्ही जो काही गर्व केलेला आहे आणि या गर्वामध्ये कोणाला काय बोललात, कोणाला काय केलं, सगळं आठवत राहा आणि रोज पश्चाताप करून देवाकडे क्षमा मागत राहा. देवाला शरण या आणि पश्चाताप करा. तुमच्या मागे सगळं व्यवस्थित करायचं काम देव करेल. तुम्ही तुमचं हृदय नीट करा. काही दिवसानंतर तिने कळवलं की तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करायला सुरुवात केली आणि तेव्हापासून खरोखर माझ्या जीवनात चांगले बदल व्हायला लागले. माझ्या शरीरातले त्रास कमी 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 होत गेले. आता मी बरी झाले आहे. मी चांगलं जेवते. माझ्या दोन्ही मुलांमध्ये खूप प्रमाणामध्ये फरक पडलेला आहे. मुलं पण माझ्याशी चांगली वागायला लागलेली आहेत. आणि साधारण 2-3 महिन्याने जेव्हा मी तिला बघितलं तेव्हा खरोखर तिची तब्येत फार चांगली झालेली होती आणि तिच्या चेहऱ्यावरून समजत होतं की देवाची दया तिच्यावर झालेली आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. पैशाचा आनंद, सोन्या रुपयाचा आनंद काय कामाचा. हीच बहीण मला असं बोलली होती की जेव्हा माझा नवरा खूप आजारी झाला आणि ताबडतोब मला 25,000 रुपयाची गरज होती, तेव्हा घरामध्ये पैसे नव्हते आणि ताबडतोब पैसे कुठून मिळणार, म्हणून मी दागिने घेऊन चालले होते. कुठेतरी गहाण ठेवून पैसे घ्यायला ताबडतोब पैसे पाहिजे होते. नवरा म्हणतो माझे 15 दिवसात पैसे येणार आहेत, त्यामुळे तू दागिने ठेव, पैसे कुठून तरी आण आणि नंतर मी तुला पैसे देतो, तेव्हा तुझे दागिने सोडव. ही बाई म्हणते मी दागिने घेऊन जात होती, एवढ्यात माझ्या बहिणीने मला बघितलं आणि माझी बहीण मला म्हणते कुणाकडे कशाला देते ठेवायला, माझ्याकडे दे ना, मी तुला देते पैसे. सख्खी बहीण, सख्ख्या बहिणीच्या हातात दागिने दिले. बहिणीने 25,000 रुपये दिले. 15 दिवसाच्या आत नवऱ्याचे पैसे आले आणि तिने बहिणीचे 25,000 रुपये नेऊन परत दिले. बहीण बोलते दागिने नंतर देते तुला. 1 महिन्याने हिने फोन केला, येऊ का दागिने घ्यायला. बहीण बोलते नंतर देते. 3 महिन्याने फोन केला, नंतर देते. ती बाई म्हणते आज 1.5 वर्ष झालं माझी बहीण माझे दागिने मला परत देत नाही आहे आणि आता मी बोलायला गेले की भांडण करते माझ्याबरोबर. सांगा, आनंद कुणामध्ये करायचा आणि कशामध्ये करायचा. कुणावर मिरवायचं, माझी बहीण, माझा भाऊ, कोणी काही कामाचं नाही आहे. बायबल म्हणतं प्रभूमध्ये आनंद करा. प्रभूमध्ये, तो आपला निर्माण करता, तो आपला जीवनदाता, तो आपला तारण करता, तो आपल्याला वाचवणारा, तो आपल्याला पापांची क्षमा देणारा आणि तोच आपल्याला बरं करणारा, आपले अश्रू पुसणारा, आपल्याला शापमुक्त करणारा, आपल्याला आनंदित करणारा आणि आपल्याला स्वर्गातलं अनंत जीवन देणारा. त्या जिवंत प्रभूमध्ये आपण आनंद केला पाहिजे. बाकी सगळा आनंद व्यर्थ आहे. हालेलुया, 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 हालेलुया. हे सत्य नीट समजून घ्या की देवाची इच्छा नाही आहे आपण रडत राहावं. देवाची इच्छा नाही आहे आपण अश्रू ढाळत राहावं. देवाची इच्छा नाही आहे की आपल्या जीवनामध्ये साडेसाती असावी, पनवती असावी. ही देवाची इच्छा नाही आहे. देवाला वाटतं की आपण हसत राहावं, आनंदी असावं. पण हे आपलं हसणं आणि हा आपला आनंद पूर्णपणे प्रभूमध्ये असला पाहिजे. जर तो प्रभूमध्ये आहे तर तो आनंद टिकेल. जर तो प्रभूमध्ये नसेल तर त्या आनंदाचा काही उपयोग नाही आणि तो टिकणार नाही. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूमध्ये आनंद करा कारण देव आपल्यावर प्रेम करतोय. प्रभूमध्ये आनंद करा कारण देवाला आपली काळजी आहे. तो आपल्याला सोडत नाही, तो आपल्याला टाकत नाही आणि आपण कितीही वेळा पडलो तरी तो हात देऊन आपल्याला पुन्हा पुन्हा उठवायला तयार असतो. तो प्रेम करणारा देव आहे, दया करणारा देव आहे, पुन्हा पुन्हा क्षमा करणारा देव आहे, पुन्हा पुन्हा वळून दया करणारा देव आहे. म्हणून आपण आनंद केला पाहिजे. आपला पैसा, आपले नातेवाईक, आपले मित्रमैत्रिणी आणि आपली संपत्ती आणि मालमत्ता हे काहीही कामाचं नाहीये. हालेलुया, हालेलुया.
खूप वर्षांपूर्वी आम्ही कोल्हापूरला गेलो होतो प्रार्थना सभा घेण्यासाठी. अशीच प्रार्थना सभा सुरू होती. ब्रदरांनी प्रवचन दिला आणि देवाचं सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली. त्यावेळेला समोर असलेले भाऊ बहिणी देवाच्या सामर्थ्याने हसत होते. मागून एक तरुण माणूस उठून स्टेजच्या जवळ आला आणि ब्रदरांना म्हणतोय, कृपा करून मला हसवा. माझ्या जीवनात एवढं दुःख आहे की गेल्या 4 ते 5 वर्षात मी अजिबात हसलो नाही आहे. मला हसायचं आहे. तुम्ही या लोकांना हसवलं ना, मला पण हसवा, कारण मी खूप वर्षात हसलोच नाही आहे. ब्रदरांनी प्रार्थना केली. आम्ही सगळेजण बघत होतो. या माणसाच्या डोक्यावर हात ठेवून ब्रदरांनी प्रार्थना केली. काहीही घडलं नाही. म्हणजे तिकडे आमच्या डोळ्यासमोर तरी काहीच घडलं नाही. तो हलला नाही, पडला नाही, हसला नाही, काहीच झालं नाही. ब्रदरांनी मात्र डोळे बंद करून त्याच्या डोक्यावर हात ठेवले आणि मनात काहीतरी प्रार्थना केली. ब्रदरांनी हात काढल्यानंतर हा माणूस गेला, जागेवर बसला. साधारण 8 ते 10 महिन्यानंतर पुन्हा आम्हाला त्या ठिकाणी प्रार्थनेसाठी बोलावलं गेलं. पुन्हा आमची टीम त्या ठिकाणी गेली होती. पुन्हा प्रार्थना सुरू झाली आणि जेव्हा साक्षी सुरू झाल्या तेव्हा तोच माणूस स्टेजवर आला आणि त्याने साक्ष दिली. 8 महिन्यापूर्वी बरोबर इकडे अशीच प्रार्थना सभा झाली होती, तेव्हा मी आलो होतो आणि त्यावेळेला माझी परिस्थिती अशी होती की माझ्या जीवनातल्या दुःखांमुळे मी हसूच शकत नव्हतो. किती वर्षे मी हसलो नव्हतो. प्रयत्न करून पण हसायला येत नव्हतं. आणि जेव्हा इथले भाऊ बहिणी सामर्थ्याने हसत होते तेव्हा मी पुढे येऊन ब्रदरांना विनंती केली होती की मला हसवा. त्यांनी माझ्यासाठी प्रार्थना केली. तेव्हा इकडे मी हसलो नाही, पण त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मी हसतच आहे. एवढा आनंद देवाने माझ्या जीवनात दिलेला आहे. हालेलुया. खरं म्हणजे जेव्हा ब्रदरांनी प्रार्थना केली आणि त्या माणसाला काहीही स्पर्श झाल्याचं दिसलं नाही तेव्हा आम्हाला असं वाटलं की काहीच होणार नाही आहे. पण जेव्हा येशूचा शिष्य विश्वासाने एखाद्याच्या डोक्यावर हात ठेवतो तेव्हा त्याचं हात ठेवणं कधीही वाया जात नाही. त्या हात ठेवण्याने देवाची दैवी ताकद त्या माणसाच्या जीवनामध्ये काम करायला सुरुवात होती. ती सुरुवात झाली. तो माणूस म्हणतो, त्यावेळेला इकडे मला काही जाणवलं नाही, पण इथून मी घरी गेल्यापासून काय झालं मला माहीत नाही. माझ्या हृदयातलं दुःखच निघून गेलं आणि त्या दिवसापासून आजपर्यंत मी हसत आहे. प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. देवाची इच्छा नाही आहे आपण रडत असावं. देवाची इच्छा नाही आपण अश्रू ढाळावं, दुःखात राहावं, कष्टात राहावं. ही देवाची इच्छा आहे की आपण आनंद करावा. वचन म्हणतं, पुन्हा म्हणेन आनंद करा. आणि वचनात असंही म्हटलेलं आहे की सर्वदा, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. का सर्वदा आनंद करा? कारण प्रभू फक्त सकाळी तुमच्याबरोबर नाही आहे, दुपारी पण आहे, संध्याकाळी पण आहे, रात्री पण आहे. तुमच्या दुःखाच्या काळात पण तो तुमच्याबरोबर आहे. जेव्हा फक्त तुम्ही हसता, काहीतरी चांगलं होतं, आनंदाचे प्रसंग असतात, तेव्हाच तो तुमच्याबरोबर आहे असं नाही. तुमच्या दुःखात, तुमच्या आजारात, तुमच्या त्रासात, तुमच्या क्लेशात सुद्धा तो तुमच्याबरोबर आहे. हालेलुया. म्हणून स्तोत्र संहितेमध्ये म्हटलेलं आहे, मी मरणाच्या दरीतून जात आहे तरी मी घाबरत नाही आहे, कारण मला माहीत आहे इथे पण माझा देव माझ्याबरोबर आहे. या एवढ्या दुःखात, दुःखाच्या महासागरात मी एकटा नाही आहे, देव माझ्याबरोबर आहे. म्हणून वचन म्हणतं, प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा. तुम्ही जेव्हा इकडे असता तेव्हा नाचून गाऊन देवाची स्तुती करताना, जेव्हा तुम्ही घरी जाता तेव्हा पण नाचून देवाची स्तुती करा. काही दिवसांपूर्वी एका बहिणीने साक्ष दिली. ती म्हणते तिला काहीतरी पायाचा त्रास झाला होता की गुडघे दुखत होते असं काहीतरी, आणि तिने घरामध्ये मोबाईलवर प्रार्थना केंद्रातली गाणी लावली आणि त्या गाण्यावरती ती नाचायला लागली. आणि नाचता नाचता सामर्थ्याचा वर्षाव झाला, गाणं तिने लावलं आणि त्या गाण्यावरती नाचायला लागली घरात, आणि नाचता नाचता तिचे पाय बरे झाले. या साक्षीमध्ये तिने असं सांगितलं की जेव्हा जेव्हा मला घरी वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी प्रार्थना केंद्रातली गाणी लावते आणि मी आणि माझी मुलं आम्ही नाचून देवाची स्तुती करत असतो. मला ते ऐकून एवढा आनंद झाला. लोक प्रार्थना घरात नाचतात हे मला माहीत आहे, पण ही तरुण बहीण म्हणते, तिची मुलं पण छोटी छोटी आहेत,
ती म्हणते, जेव्हा जेव्हा मला घरी वेळ मिळतो तेव्हा तेव्हा मी प्रार्थना केंद्रातली गाणी लावते आणि मुलांना घेऊन नाचत असते. ही किती चांगली गोष्ट आहे. हा प्रभूमध्ये केलेला आनंद आहे. म्हणून तर ती नाचत असताना घरी, मी असं सांगू शकत नाही की आमच्या प्रार्थना केंद्रात ती बरी झाली, आमच्या प्रार्थना केंद्रात नाही बरी झाली, तिच्या घरी बरी झाली. पण कशी बरी झाली? जेव्हा ती प्रभूमध्ये आनंद करत होती आणि देवाची स्तुती गात होती. हालेलुया, 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 हालेलुया. प्रभूमध्ये आनंद करा, सर्वदा आनंद करा. तुम्ही दुःखाच्या स्थितीत आहात, तुम्ही आजारात आहात, तुम्ही कष्टात आहात, तरी आनंद करा. यासाठी आनंद करा की देव तुमच्यावर प्रेम करतोय. यासाठी आनंद करा की त्या आजारात पण देव तुमच्याबरोबर आहे, त्या त्रासात पण देव तुमच्याबरोबर आहे, त्या संकटात सुद्धा देव तुमच्याबरोबर आहे. पुढचं वचन म्हणतं की तुमची सहनशीलता सर्वांना कळून येऊ. सहनशीलता. तुम्हाला माहीत आहे, जेव्हा आपण त्रासात असतो, दुःखात असतो, तुमच्या पोटामध्ये खूप दुखते आणि तेव्हा पण तुम्ही म्हणता, प्रभू तुला धन्यवाद, प्रभू तुला धन्यवाद. तेव्हा अविश्वासणारे लोक तुमच्याकडे बघून काय म्हणतील? हो, एवढा त्रास होतोय, एवढा दुःखात आहे, तरी देवाचे आभार मानतोय. हीच आमची सहनशीलता आहे. आम्ही धीर धरतो. आम्हाला माहीत आहे की आमचा प्रभू योग्य वेळेला आम्हाला स्पर्श करणार, योग्य वेळेला बरं करणार, योग्य वेळेला तो आमचं दुःख काढून टाकणार. म्हणून बायबलमध्ये धीर हा शब्द अनेक वेळा म्हटलेला आहे. धीर धरा. सगळ्या गोष्टी झटपट 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 झाल्या पाहिजेत अशी अपेक्षा करू नका. देवाच्या राज्यात सगळ्यात महत्त्वाचा शब्द आहे धीर. जो धीर धरतो त्याला देवाचे खूप मोठे गौरव बघायला मिळतात. हालेलुया, 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 हालेलुया. खरं म्हणजे प्रत्येक विश्वासणाऱ्याला देवाच्या वचनाच्या बाबतीत धीर धरावाच लागतो. आम्ही तुम्हाला शिकवतो, जे शिष्यांनी शिकवलं तेच आम्हीही तुम्हाला शिकवतो की आपण येशूवर विश्वास ठेवला की आपला अनंत जीवनात प्रवेश होतो. पण याचा अर्थ आपण विश्वास ठेवला आणि पापक्षमा मिळवली की झटक्यात आपण स्वर्गात जात नाही. त्या स्वर्गात जाईपर्यंत काही वर्षे लागतात. तितका काळ धीर धरून देवाच्या वचनाप्रमाणे वागत 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 विश्वासाचा प्रवास करावा लागतो. हालेलुया, 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 हालेलुया. समजा तुमच्यापैकी कुणाला अमेरिकेत जाण्याची संधी मिळाली. सगळी कागदपत्र तुमच्या हातात आहे. तुम्हाला विजा मिळाला, तिकीट मिळालं, तुमचा पासपोर्ट आहे, सगळं काही आहे. विमानाचं तिकीट तुमच्या हातात आलं म्हणजे तुम्ही झटक्यात पोचाल का अमेरिकेला? इथून तुम्हाला एअरपोर्टला जायला पाहिजे. पहिली गोष्ट ती तारीख यायला पाहिजे. त्या तारखेपर्यंत पण धीर धरायचा असतो. मग तिकडे जायचं असतं, मग सगळी प्रक्रिया करून विमानामध्ये बसायचं असतं आणि मग तो किती तासाचा प्रवास आहे. अमेरिकेला ते विमान उतरेपर्यंत धीर धरून विमानामध्ये बसायचं असते. अगदी आपलंही तसंच आहे. येशूवर विश्वास ठेवला, पापक्षमा मिळवली म्हणजे आपल्याला स्वर्गाचं तिकीट मिळालं. आता हे तिकीट मिळाल्यानंतर तिथे जाईपर्यंत विश्वासाचा प्रवास करत राहायचा असतो. आणि म्हणून बायबलमध्ये वारंवार धीर म्हटलेलं आहे. धीर धरा आणि वचनाप्रमाणे चालत राहा. देव तुमच्या बाबतीत वचन पूर्ण करणार, कारण ज्याने वचन दिलेलं आहे तो विश्वसनीय देव आहे आणि तो कधीच कुणाला फसवत नाही. हालेलुया, 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 हालेलुया. तुमच्या जीवनातील कोणत्याही दुःखामुळे, संकटामुळे निराश होऊ नका. देव तुमच्यावर व्यक्तिगतरित्या प्रेम करतो. कधीच विसरू नका, देव तुमच्यावर प्रेम करतो. जरी सगळ्यांनी तुम्हाला सोडलं तरी देव तुम्हाला सोडणार नाही. त्यामुळे कितीही दुःख, कितीही कष्ट तुमच्या जीवनात असतील आणि पुढेही येणार असतील तरी घाबरू नका. प्रभूमध्ये आनंद करा.
काही लोक एक जीवन म्हणजे ओझं असल्यासारखं जगतात, तसे जगू नका. नेहमी चिंतेत, नेहमी काळजीत, हे कसं होईल, ते कसं होईल, हे कसं होणार, ते कसं होणार, या सगळ्या काळजी करणं, ही सगळी दगदग करणं बंद करा. आपली खरी काळजी देवाला आहे. बायबल म्हणतं तुमची सगळी चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी घेतो. देवाच्या हातात सगळं सोपवा आणि आनंदाने, शांतीने, देवाच्या वचनाप्रमाणे वागत चालत राहा. देव तुमच्या बाबतीत खुश होईल, प्रसन्न होईल, तुम्हाला आशीर्वादित करेल आणि तुमच्या हृदयाच्या इच्छा पूर्ण करेल. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे तिथे पूर्ण विश्वासाने हात ठेवा आणि तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा. विश्वास ठेवा की प्रभू येशू आत्ताच तुम्हाला स्पर्श करेल आणि बरं करेल. पूर्ण विश्वास ठेवा की प्रभू आत्ता तुम्हाला स्पर्श करेल आणि तुमच्या जीवनामध्ये अद्भुत काम करेल. तुमच्या शरीरातील सर्व आजार प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावोत. तुमच्या जीवनातील सर्व दुःख प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. तुमच्या जीवनात काम करणारी सर्व अंधाराची शक्ती प्रभू येशूच्या नावाने या क्षणाला निघून जावो. सैतानाचे सर्व बंधनं तुमच्या जीवनातून तुटून जावोत. सर्व शुद्धात्म्यांनो, प्रभू येशूच्या नावाने मी तुम्हाला आज्ञा देत आहे, या क्षणाला ह्यांना सोडून निघून जा आणि पुन्हा त्यांच्यात शिरू नका. तुमचं हृदय स्वर्गीय शांतीने भरून जाऊ. स्वर्गीय आशीर्वाद तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याचा आनंद आणि पवित्र आत्म्याची शांती तुमच्या हृदयात भरून राहू. आमीन.